याच्यावर मी काँग्रेस भाजप का शिवसेना हे थोडी ना विचारतोय, मी विचारतोय तुमचं मत काय. तर ह्याचाच अर्थ तुम्ही मनाशी जोडून घेतलात तर तुम्हाला एक गोष्ट कळेल, तुमचं मत म्हणजे तो विचार म्हणजे तुमचं म्हणणं. आणि ह्या लोकशाहीमध्ये तुमचं म्हणणं जर त्याला वरपर्यंत पोहोचवायचं असेल तर ते तुम्हाला मतदानात न करायचा अधिकार हा भारताच्या संविधानाने आपल्याला दिलाय. आपण सर्वांनी गोष्ट आत्तापासून डोक्यामध्ये करून घ्या की ह्या लोकशाहीमध्ये वाया जाणं काही नसतं. तुम्ही मत हे एक पक्ष चळवळ किंवा एका नेत्याला बळकट करायला करताय आणि ह्या वेळेस तुमचं मत वंचित बहुजन आघाडीला मत हे वाया न जाता अफसर खानला औरंगाबादचं उमेदवार खासदारासाठी जाणारे वंचित बहुजन आघाडी या महाराष्ट्रामध्ये एक मोठी ताकद म्हणून उभं राहण्यामध्ये तुमचं होणारे आणि त्याचबरोबर बाबांचे हात अजून बळकट आणि मजबूत करण्यासाठी तुमच्या मताचं महत्व राहणार आहे. आता तुम्ही तुमच्या मताची किंमत समजून घ्या की आपल्या वाळूज मध्ये राहणाऱ्या लोकांना मत टाकता येतात एक आणि त्या मताची किंमत राहते एक. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मत टाकतात एक आणि त्याची किंमत राहते एक. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मत टाकतात एक आणि त्याची किंमत राहते एक. आणि देशाचा सर्वात श्रीमंत माणूस अंबानी हा मतदान टाकतो एक आणि त्याच्या मताची ताकद राहते एक. तर ही आपल्याला लोकशाहीची लाख मोलाची ताकद दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. वाळूमध्ये राहणाऱ्या एका माणसाच्या मताची किंमत एक राहते आणि देशाच्या सर्वात श्रीमंत माणसाची किंवा पंतप्रधानाच्या मताची किंमत ही एक राहते. आणि ह्याला तुम्ही लॉटरीचं तिकीट किंवा घोड्यांचा लिलाव समजू नका. तुम्ही मतदान करताय तर स्वतःच्या पक्षासाठी, तुम्ही मतदान करताय तर एक स्वाभिमानी आंबेडकर चळवळ उभी करण्यासाठी, तुम्ही मतदान करताय तर एक दलितांचा, मुसलमानांचा, बहुजनांचा, आदिवासींचा, तमाम वंचितांचा, आंबेडकरवाद्यांचा पक्ष या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये उभा राहिला पाहिजे त्याच्यासाठी. तर तुम्ही वंचित बहुजन आघाडीला मतदान रूपांतर होतं लोकशाहीमध्ये आणि त्याच्यामधनं आपल्या जिल्ह्याचा खासदार, आमदार, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषदेचा सदस्य, कॉर्पोरेटर किंवा सरपंच निवडून येतो. मी परत एकदा सांगतो, ही लॉटरी नाहीये की जिंकणाऱ्याच तिकीट काढायला लागतं. तुमच्या मताने या देशाचं आणि या लोकशाहीचं भवितव्य घडतं. तुमच्या मताने तुमच्या पुढच्या पिढ्यांचं भविष्य घडणार आहे. तर तुम्ही त्याला लोकशाही सारखं आणि निवडणुकी सारखंच वागवा, लॉटरी किंवा घोडे बाजार सारखं नका वागू अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो. कारण मला आता सांगा, इथे आपल्यापैकी किती लोकांनी मतदान केलंय हात वर करा. आपण सर्व एका वेळेस किती मतं टाकतात? आता तुम्हाला एकनाथ शिंदे साहेब माहिती आहेत का? ते किती मतं टाकतात? आपल्या देशाचे एक लय घोचू पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी म्हणून. तर ह्यांच्यावर विश्वास ठेवायचा आहे का? आणि आपण दुसऱ्या बाजूला समजून घ्या की बाळासाहेबांनी युती करताना सर्वांसमोर 4 सुझाव ठेवले होते, 4 प्रस्ताव ठेवले होते. आणि मी तुम्हाला ते प्रस्ताव सांगतो, तुम्ही सांगा ते बरोबर होते का चुकीचे होते. ठीक आहे, मान्य? पहिला प्रस्ताव होता की या महाराष्ट्रामधनं 15 उमेदवार ओबीसी समाजातनं, बहुजन समाजातनं दिले पाहिजे. हे चूक होतं का बरोबर होतं? बरोबर. मुस्लिम समाजाचे 3 उमेदवार, अल्पसंख्याक समाजाचे 3 उमेदवार हे दिले पाहिजेत महाविकास आघाडीने. हे चूक होतं का बरोबर? बरोबर. मनोज जरांगे पाटील वंचित मराठ्यांचं, रयतेच्या मराठ्यांचं आज आंदोलन उभं करतायत, नेतृत्व करतायत. त्यांना जालन्यामधून चारिकाचं कॉमन उमेदवार म्हणून उभं केलं पाहिजे होतं. हे मागणी करत होती की बरोबर. आणि मुद्दा की तुम्ही निवडून आल्यानंतर, आमच्या मतांवर निवडून आल्यानंतर तुमचे उमेदवार की तुमचा उभा पक्ष हा बरोबर जाणार नाही हे आम्हाला कागदावरती लिहून द्या. हे विचारणं त्यांना योग्य होतं, बरोबर होतं. आता तुम्ही कारण द्या.
तर ह्यांच्यावर विश्वास ठेवायचा आहे का? आणि आपण दुसऱ्या बाजूला समजून घ्या की बाळासाहेबांनी युती करताना सर्वांसमोर 4 सुझाव ठेवले होते, 4 प्रस्ताव ठेवले होते. आणि मी तुम्हाला ते प्रस्ताव सांगतो, तुम्ही सांगा ते बरोबर होते का चुकीचे होते. ठीक आहे, मान्य? पहिला प्रस्ताव होता की या महाराष्ट्रामधनं 15 उमेदवार ओबीसी समाजातनं, बहुजन समाजातनं दिले पाहिजे. हे चूक होतं का बरोबर होतं? बरोबर. मुस्लिम समाजाचे 3 उमेदवार, अल्पसंख्याक समाजाचे 3 उमेदवार हे दिले पाहिजेत महाविकास आघाडीने. हे चूक होतं का बरोबर? बरोबर. मनोज जरांगे पाटील वंचित मराठ्यांचं, रयतेच्या मराठ्यांचं आज आंदोलन उभं करतायत, नेतृत्व करतायत. त्यांना जालन्यामधून 4 कॉमन उमेदवार म्हणून उभं केलं पाहिजे होतं. हे मागणी करू होती आणि मोठी परिस्थिती आज आपल्या सर्वांसमोर बरेचसे पक्ष होते आणि आपल्या सर्वांनी ही चर्चा पण ऐकली असेल की बाळासाहेब आंबेडकरांनी युती करायला पाहिजे होती. ऐकली की नाही ऐकली चर्चा? आता आपण एक मुद्दा समजू की ह्यांनी आपल्याला आता 3 सीटा दिली, त्यातली एक ची राखी, एक एसटीची राखी आणि दुसरी अकोला. जे स्वतः राहुल गांधी आले असते किंवा नरेंद्र मोदी आले असते तरी आपण अकोला सोडली नसती त्यांच्यासाठी. तर आता ह्या परिस्थितीमध्ये कानावरती एक अफवा पडते आणि ती अफवा ऐकून किंवा तो अपप्रचार ऐकून मला आतमधनं खूप वाईट वाटतं. आणि ती अफवा अशी आहे, तो अपप्रचार असा आहे की आपण आपलं मत वाया नाही घालवलं पाहिजे. आता जी लोक म्हणतात आपण आपलं मत वाया घालवतोय त्या लोकांना घंटा राजकारण कळतं, घंटा राजनीती कळते. तुम्ही इकडे मतदान करताय, तुम्ही राजकारणामध्ये आहात, तुम्ही लोकशाहीचा हात बळकट करताय. दुसऱ्या बाजूला आपल्याला शिवसेना दिसते. शिवसेना फुटली आणि शिवसेनेचे 2 पक्ष झाले, शिवसेना बुद्रुक आणि शिवसेना खुर्द. राष्ट्रवादी, राष्ट्रवादीचे 2 पक्ष झाले, राष्ट्रवादी बुद्रुक आणि राष्ट्रवादी. आता ह्या फाटलेल्या फुटलेल्या आपण झुकणार होतो का? नाही. त्यांनी आपल्याला 3 जागा ज्या भिकेमध्ये दिल्या होत्या त्या आपण घेणार का? नाही. आणि आता त्यांना युती नाही जमवता आली तर हे नवीन नाटक काय करतात की वंचित बहुजन आघाडी बी टीम. अरे तात्या, तुम्ही 2019 पासून बोंबलत होता, कोणी विश्वास केला, पोराला माहिती कोण बी टीम, तरी अजून तुमचं चालू आहे. मध्ये तुम्ही मतदान करता, ते मतदान समता सैनिक दलवाले मामा बसून घ्या, बसून घ्या. आपली लोक आपण समजून घ्या की आपली जी चळवळ आहे, आपली जी लढाई आहे ती समतेसाठी आहे, ती स्वाभिमानासाठी आहे आणि ती इज्जतीसाठी आहे. आपण ह्या काँग्रेसवाल्यांना, महाविकास आघाडीवाल्यांना एकच गोष्ट सांगत होतो की तुम्ही भिकेमध्ये फेकलेली भाकर नकोय, आम्हाला तुमच्या बरोबर टेबलावरती बसून चारायचं. जर आम्हाला सन्मानी वागणूक नसाल देत, जर तुम्ही आमचा सन्मान ठेवणार, जर तुम्ही आम्हाला ती इज्जत नसेल देणार, तर नरेंद्र मोदी आणि बरोबर मातीत तुम्हाला पण गाडायला आम्ही पुढे मागे नाही बघणार. आणि हीच युती चालू असताना आपण समजून घ्या गोष्ट काय तर की काँग्रेसला 2018 मध्ये जी गळती लागली ती अजून थांबलेली नाही. हा पक्ष कमकवत आणि संपतच चाललेला आहे. 2018 मध्ये राधाकृष्ण विखे पाटील निघून गेले, सुजय विखे पाटील निघून गेले,